विलीनीकरणानंतर मंत्रिपद विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी। पक्ष विलीन करण्याच्या ऑफरनंतर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची ही मागणी। विधान परिषदेसाठी पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची कडून ऑफर आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत आहे। शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक आहेत। विलीनीकरणानंतर मंत्रिपद हवंय आणि सूत्र देखील शिवसेनेची विदर्भातली हवी अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलेली आहे। शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते सकारात्मक असल्याचं कळतंय। पक्ष विलीन करण्याच्या ऑफरनंतर प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडून ही मागणी करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत आहे। प्रहारचे पदाधिकारी सकारात्मक आहेत, मात्र काही मागण्या आहेत त्या प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत। विदर्भातील शिवसेनेची सूत्र जी आहेत ती हाती घ्यावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी बच्चू कडूंकडे केल्याचं कळतंय। तर एवढंच नाही तर मंत्रिपद देखील घ्यावं अशी मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्याची माहिती आहे। तर बच्चू कडू आज पुन्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार। विधान परिषदेसाठी कडूंना शिवसेनेत पक्ष विलीन करण्याची ऑफर देण्यात आली। बच्चू कडू आणि सामंत यांच्यात मुंबईत बैठकही पार पडल्याची सूत्रांची माहिती। तर आजही शिवसेनेच्या नेत्यांसोबत बच्चू कडू यांची बैठक होणार, सूत्रांची माहिती। आजही पुन्हा एक महत्त्वाची बैठक पार पडली जाणार आहे। आधी बच्चू कडू आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील। बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडू यांना पक्ष विलीनीकरणाची ऑफर दिली होती। या ऑफरनंतर बच्चू कडू यांची पक्षांतर्गत चर्चा सुरू आहे। आता प्रहार शिवसेनेत विलीन करण्याच्या तयारीत असून शिंदेंच्या ऑफरवर प्रहारचे अनेक पदाधिकारी सकारात्मक असल्याची माहिती आहे। विलीनीकरणानंतर मंत्रिपद आणि विदर्भातील शिवसेनेची सूत्र हवी अशी मागणी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केली। दुसरीकडे मुंबईत बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्यात बैठक पार पडली। आजही बच्चू कडू यांची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। याआधी बच्चू कडू यांनी पक्षात पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेतलं होतं। पक्षातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि शिवसेना नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर बच्चू कडू उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे शिवसेनेच्या पक्ष विलीन करण्याच्या ऑफरवर बच्चू कडू काय भूमिका घेतात हे उद्या स्पष्ट होणार आहे। बघा, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, पण महाराष्ट्रात आणि देशाच्या सरकारमुळे जी वाताहत शेतकऱ्यांची झालेली आहे, सर्वसामान्यांची झालेली आहे, ती वाताहत आपण सगळ्यांनी त्याला कोणालाही विसरता येणार नाही। आखरी त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्यांनी काय करावं तो त्यांचा भाग आहे। राजकीय समीकरण काय बदलेल? बच्चू कडू तुमचे मित्र पण आहे जवळचे, काय समीकरण बदलेल? नाही, समीकरण कोणी इकडे गेलं आणि तिकडे गेल्या म्हणून समीकरण बदलतात असं नाही। आखरी जी परिस्थिती जी आहे ती परिस्थिती आपण सगळ्यांना माहिती आहे।